उत्तर कोल्हापुरात काल जे घडलं ते कसं घडलं, कोणामुळे घडलं, की कोणी घडवलं? साऱ्या प्रश्नांच्या मुळात जाण्याआधी एक गोष्ट समजून घ्यायला हवी, की या साऱ्या घटनाक्रमामागे बंटी पाटील यांना टार्गेट करण्याचा हेतू होता. हे आता जवळपास स्पष्ट झालं. तो कोणाचा हेतू होता, कोण आहे साऱ्या प्रकरणामागं, याची उत्तरं काल परत आपल्याला मिळतील. पण बंटी पाटीलच का? या प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी विक्रांत नलावडे, मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे. उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे छत्रपती यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि बंटी पाटील तोडगशी पडले. काँग्रेसची उमेदवारी कोणाला द्यायची या विषयावर जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी आमच्या घरातून कोणी उमेदवार नसेल असे स्पष्ट केले होते. त्यामुळे बंटी पाटील यांचे समर्थक राजू लाटकर यांचे नाव पुढे आले. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली देखील, पण लाटकर यांच्या नावाला काँग्रेसमधून जोरदार विरोध झाला. यावर तोडगा कसा काढायचा असा प्रश्न पडला. बंटी पाटील पुन्हा शाहू महाराजांकडे गेले आणि मालोजी राजे किंवा त्यांची पत्नी मधुरिमा राजे यांना उभं करा असा आग्रह केला. मधुरिमा राजे निवडणूक लढवायला तयार झाला आणि त्यांच्या नावाला काँग्रेसमधून कोणाचा विरोधही नव्हता. मधुरिमा राजे यांच्या नावामागे दुहेरी वलय आहे. त्या छत्रपती घराण्याच्या सून आहेत, शिवाय त्या माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांची कन्या. एकीकडे छत्रपती घराण्याचे वलय तर दुसरीकडे 24 तास राजकीय वातावरण असलेल्या घरात त्या वाढल्या. मधुरिमा राजे या छत्रपती घराण्यातील असल्या तरी त्यांनी स्वतःचा असा सामाजिक ठसा उमटवला. त्यामुळे उमेदवारी मिळाली म्हणजे त्या निवडून येणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण काहीतरी पडद्यामागे घडलं आणि मधुरिमा राजे, त्यांचे पती मालोजी राजे आणि स्वतः शाहू महाराज निवडणूक कार्यालयात येऊन मधुरिमा राजे यांचा अर्ज मागे घेतला. मधुरिमा राजेंनी असा अचानक अर्ज मागे का घेण्यामागची अनेक कारणं असू शकतात. यावर आधी चर्चा करूया. शाहू छत्रपती यांच्या घराण्यातील आजच्या पिढीला विचार केला तर खासदार शाहू छत्रपती आणि मालोजी राजे मवाळ विचारांचे दिसतात. संभाजीराजे हे मात्र काहीसे आक्रमक आहेत. छत्रपतींच्या घराण्यात अलीकडच्या काळात तेच एकमेव निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय राहिलेले आहेत. त्यांनी यापूर्वी एकदा लोकसभा जिंकले, एकदा राज्यसभेवर निवडून गेले. स्वतःचा पक्षही त्यांनी काढला. यावेळी ते तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करताना दिसत आहेत. या उलट मालोजी राजे एक वेळ निवडून आले होते, त्यानंतर ते राजकारणापासून दूर आहेत. पण त्यांची पत्नी मधुरिमा राजे या राजकारणी घराण्यातून आलेल्या आहेत. जनसंपर्क, समाजकार्य हा त्यांच्या आवडीचा विषय. त्यामुळे राजकारणात येण्याची त्यांचीही कुठेतरी सुप्त इच्छा असणारच. म्हणूनच संधी मिळाल्यावर त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी देखील दाखवली. मधुरिमा राजे निवडून आल्या तर त्यांचे भवितव्य दिसत होते. त्या पुढे जातील ही भावना त्यांच्या घरातील पुरुषांना खटकत होती. यातूनच त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी घरातूनच दबाव टाकला गेला अशी एक चर्चा आहे. तर राजघराण्यातील स्त्रियांनी राजकारणात पडू नये याही सनातनी विचारातून त्यांना घरातून विरोध झाल्याचे बोलले जाते. काही बाह्य शक्तींनी छत्रपती घराण्यावर मधुरिमा राजेंनी उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला अशी चर्चा कोल्हापूरच्या वर्तुळात सुरू आहे. आता या बाह्य शक्तींचा मधुरिमा राजेंना उमेदवारीपासून दूर ठेवण्याचा हेतू बंटी पाटलांचे खच्चीकरण करण्याचा होता का, अशी देखील चर्चा सुरू आहे. आता हे खच्चीकरण का केले जातं हे आपण पाहूया. बंटी पाटील हे काँग्रेसमधून एकमेव 24 तास राजकारण करणारे नेते आहेत. त्यांच्या डोक्यात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत राजकारण आणि समाजकारण हेच असतं. स्वतःला वाहून घेण्याच्या या स्वभावामुळे त्यांना मध्यंतरी कौटुंबिक कलहाला देखील तोंड द्यावे लागले. कोल्हापूर जिल्ह्याचाच नव्हे तर राज्याच्या राजकारणातही बंटी पाटील यांचे वर्चस्व अलीकडच्या काळात वाढले. त्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की कोणतीही किंमत मोजून पूर्ण करायची हा त्यांचा निर्धार असतो. यातूनच त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या 2019च्या विजयात मोठा वाटा उचलला होता. 2024च्या लोकसभा निवडणुकीत श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या विजयात त्यांचा निर्णायक वाटा होता. यातून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने काँग्रेसची पाळेमुळे घट्ट करण्यास सुरुवात केली होती. याची सल जितकी महाडिक घराण्याला झाली तितकीच राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही आहे. ही झाली जिल्हा पातळीवरील विरोधकांची स्थिती. राज्याच्या राजकारणातही बंटी पाटील हे नाव अलीकडे सर्वदूर पोहोचलंय. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येणार होती. मराठवाडा, विदर्भातील 13 जिल्हे पार करून ही पुढे मध्य प्रदेशात जाणार होती. महाराष्ट्रात ही जवळपास 5 दिवस होती. या 5 दिवसाचा खर्च कोणी करायचा? केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून काँग्रेसचे नेते पक्ष कामासाठी देखील पैसे काढताना मागे हटतात. अशा वेळी बंटी पाटील यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांनी राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा संपूर्ण खर्च स्वतःच्या खिशातून केला. हा संदेश काँग्रेस नेतृत्वापर्यंत पण गेला. तेव्हापासून त्यांची काँग्रेसच्या दिल्ली वर्तुळातील ही पत वाढली आहे. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना हे कुठेतरी सलत असणार. भाजपला देखील बंटी पाटील यांचे वाढते वर्चस्व सलत राहिले. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 20 ते 25 वर्षात लोकसभेचा काँग्रेस निवडून आली नव्हती. विधानसभेतही महाडिक आणि बंटी पाटील हेच निवडून येत होते. महाडिक भाजपमध्ये गेले. राष्ट्रवादीने आपली मुळे घट्ट केली तर शिवसेना आधीपासूनच तहभक्कम होता. अशा स्थितीत बंटी पाटील यांनी अलीकडच्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट करायला सुरुवात केली होती. काँग्रेसचा मोठा आर्थिक आधार म्हणून ते परिचित आहे. भाजपच्या ईडी, सीबीआय असल्या जाळ्यात ते अडकायला तयार देखील नाहीये. तर मग
असे रडीचे डाव खेळून त्यांना नाउमेद करण्याची खेळी खेळण्याची भाजपने संधी शोधत होती. मधुरिमा राजेंच्या उमेदवारी मागे घेण्याच्या कोल्हापूरच्या निवडणुकीत काँग्रेस चिन्ह गायब झालं. याचा आनंद विरोधकांना नक्कीच झाला असेल, पण यामागे नेमका कोणी डाव साधायचा प्रयत्न केला हे सध्या तरी सांगणं मुश्किल झालं. पण छत्रपती घराणा आवडून बंटी पाटलांना कोंडीत पकडण्याची खेळी खेळली गेली हे मात्र नक्की. पण ती यशस्वी होईलच असे नाहीये, कारण या निवडणुकीत बंटी पाटील किंवा काँग्रेसच्या बाजूने कोणतीच सहानुभूती नव्हती. ती मधुरिमा राजे यांच्या माघारीने निर्माण झाली.